देशाचा विकास आणि प्रगती नेमकी कोणासाठी सुरू आहे? आपण खरोखरच एका निरोगी समाजाकडे वाटचाल करत आहोत की एखाद्या मोठ्या जाळ्यात अडकत चाललो आहोत? आज प्रहारच्या माध्यमातून शेतकरी नेते आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी देशाच्या सद्यस्थितीवर एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण डोळे उघडणारा सवाल उपस्थित केलाय। त्यांनी विचारलंय की देश नक्की चालवतंय कोण, फार्मा माफिया की सरकार? प्रकाश पोहरे यांनी व्यवस्थेचे चिंधड्या उडवणारे जे वास्तव मांडले आहे त्याचा संपूर्ण आढावा घेऊयात। देशातील बदलत्या परिस्थितीवर बोट ठेवताना प्रकाश पोहरे यांनी स्पष्ट केलंय की एकेकाळी देशात दवाखाने कमी आणि निरोगी माणसे जास्त होती, परंतु आज प्रत्येक चौकात मेडिकल स्टोर, प्रत्येक शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्रत्येक घरात औषधांचा डबा आलेला असतानाही लोक अधिक निरोगी झालेले नाहीत। त्यामुळे आपण उभी केली ती आरोग्य व्यवस्था नसून आजार व्यवस्था आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। सरकार देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण जीडीपी म्हणजेच देशातील वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य असल्याने उत्पादन, व्यवहार आणि खर्च वाढला की जीडीपी वाढतो, हे त्यांनी स्पष्ट केलंय। या गणितानुसार आजारी माणूस हा अर्थव्यवस्थेचा पाया आणि निरोगी माणूस हा व्यवस्थेचा शत्रू बनला आहे की काय, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण उद्योगपती नफ्याचे विक्रम मोडतायत आणि शेअर बाजार उच्चांक गाठत असताना सामान्य माणूस मात्र अधिक आजारी आणि कर्जबाजारी होत आहे। देशाचा कारभार लोकांच्या आरोग्यासाठी नाही तर लोकांच्या आजारपणावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी चालवला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। निरोगी माणूस औषधे घेत नाही, हॉस्पिटलमध्ये जात नाही आणि विमा कंपन्यांचा ग्राहक बनत नसल्याने त्याच्यामुळे जीडीपी वाढत नाही। परिणामी जीडीपी वाढवण्यासाठी माणसाने जन्मापासून मृत्यूपर्यंत आजारीच राहिले पाहिजे अशी संपूर्ण व्यवस्था उभी केली जात असल्याचे मत त्यांनी मांडले आहे। शिक्षणाच्या व्यापारीकरणामुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर टीका करताना त्यांनी आठवण करून दिली आहे की पूर्वी शाळा म्हणजे मैदान, धावणे, मातीशी खेळणे, घरचे अन्न आणि सामाजिक अभिसरण असायचे। ज्या शाळांमध्ये शिकून देशात मोठे नेते झाले त्या शाळा आज नियोजनबद्धपणे बंद करून धंदेवाईक लोकांच्या शाळा आणि कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट करण्यात आलाय। आजची शाळा म्हणजे चार भिंती, तासनतास बसणे, मोबाईल स्क्रीन, स्पर्धा आणि तणाव झाली असून तिथे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांची मुले पॅकेटमधले रासायनिक खाद्यपदार्थ खात आहेत। मुलांच्या शरीराला आणि मनाला सक्षम बनवणारे सर्व काही काढून घेतलं गेले आहे आणि नंतर त्याच मुलांना मधुमेह, लठ्ठपणा, मानसिक तणाव आणि नैराश्याची औषधे व चष्मे विकली जात आहेत। यामुळे या शाळा आहेत की आजारांचे कारखाने आणि ही व्यवस्था आहे की लुटीची बाजारपेठ, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। एक काळ असा होता की आरोग्य आणि शिक्षण हे सेवाभावी व्यवसाय मानले जायचे आणि फॅमिली डॉक्टरवर पेशंटचा घट्ट विश्वास असायचा। मात्र आज ही संकल्पना मोडीत काढून आरोग्य सेवा हा उद्योग बनवला गेलाय, जिथे शेकडो कोटींची हॉस्पिटल्स आणि अब्जावधींची यंत्रसामग्री उभी करून विमा कंपन्या कोट्यावधींचा व्यवसाय करतायत। प्रगतीनंतरही रुग्ण, औषधांची दुकाने आणि आरोग्यावरील खर्च का वाढतोय, असा प्रश्न विचारत त्यांनी आरोग्याशी व्याख्याच हरवल्याचं म्हटले आहे। ज्या देशाने जगाला आयुर्वेद दिला तिथे आयुर्वेदिक रुग्णालय उभारणे मुद्दाम कठीण आणि महागडे केले गेल्याचं सांगत त्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांशिवाय आयुर्वेदिक कॉलेज उभे राहू शकत नाही अशी परिस्थिती का निर्माण केली, असा जाब विचारला आहे। सामान्य वैद्य आणि ग्रामीण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना नियमांच्या जाळ्यात अडकवून पेशंटला कस्टमर बनवण्याचे आणि बिल काढून जीडीपी वाढवण्याचे हे सोपे गणित असल्याचे त्यांनी उघड केले आहे। नागरिक जे खातात ते अन्न नसून रसायनांचा संच बनत चालल्याचे सांगत त्यांनी भाज्या, फळे, धान्य, दूध आणि तेलामध्ये रसायनांचा वापर वाढल्याकडे लक्ष वेधले आहे। जेनेटिकली मॉडिफाईड पिकांबाबत सर्व काही वैज्ञानिक आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि हार्मोनल विकार एवढ्या वेगाने का वाढतायत, असा रास्त प्रश्न त्यांनी केलाय। हा प्रश्न विचारणाऱ्याला विज्ञान विरोधी ठरवले जात असले तरी प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। गावात चांगली शाळा, दवाखाना, रोजगार आणि शेतमालाला योग्य भाव दिला तर शहराकडे होणारे पलायन अर्ध्यावर येईल, पण तसे झाल्यास शहरातील फ्लॅट कोण विकत घेणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी खेडी उद्ध्वस्त करण्याचा नियोजनबद्ध राष्ट्रीय कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप केलाय। गावात शाळा, दवाखाना, रोजगार, उद्योग आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे लोक शेती सोडून शहरात येत आहेत। शहरात आल्यावर माणूस घर आणि दुचाकीसाठी कर्ज घेतोय, आयुष्यभर बँकेचा गुलाम बनतो, ज्यामुळे शहरातील जमिनींचे व फ्लॅटचे भाव वाढून बिल्डर श्रीमंत होतात आणि परिणामी जीडीपी वाढतो।
म्हणूनच खेडी ओसाड होणे हा अपघात नसून तो धोरणाचा भाग आहे आणि देशात घडणारी प्रत्येक गोष्ट योगायोग नसते असे त्यांनी स्पष्ट केले आहे. किचकट जीवनशैली, त्यावर उपचार विकणारी आरोग्य व्यवस्था, गावातून शहरात ढकलणारी विकास नीती आणि महागडी घरे, औषधे, शिक्षण यांच्यामुळे वाढणाऱ्या ताणाचा फायदा नेमका कोणाला होतो हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाने राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आली असल्याचे आवाहन प्रकाश पोहरे यांनी केलंय. लोकशाहीत सर्वात धोकादायक म्हणजे अन्यायाला सहन करत त्याला विकास समजण्याची सवय लावणे आणि व्यवस्थेला प्रश्न न विचारणे. ही सवय आज लोकांना लावली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारे केवळ जीडीपी आणि औषधांची विक्री मोजतात, पण समाजाचे आरोग्य आणि निरोगी माणसांची संख्या कोण मोजणार असा प्रश्न विचारत त्यांनी देश खरोखरच फार्मा माफियांच्या ताब्यात गेलाय का की नाही हे लोकांनी ठरवावे. पण आजारी माणसांच्या वाढत्या संख्येवर अनेकांचे उद्योग चालत असून निरोगी समाज निर्माण करणे कोणाच्याच प्राधान्यक्रमात दिसत नाही असे स्पष्ट आणि कटू वास्तव त्यांनी मांडलंय. प्रकाश पोहरे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आज आपल्या आजारपणावर आणि विवशतेवर देशाचा विकास मोजला जातोय. ज्या समाजात निरोगी माणूस हा व्यवस्थेचा शत्रू आणि आजारी माणूस हा बाजाराचा ग्राहक बनतो, तो समाज अंताकडे वाटचाल करत असतो. अन्यायालाच विकास समजण्याची ही लावली जाणारी सवय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे. कारण जर आपण आज प्रश्न विचारले नाही तर येणारी पिढी केवळ औषधांच्या डब्यावर, कर्जाच्या हप्त्यांवर आणि शहरांमधील 4 भिंतींच्या कोंदट फ्लॅट्समध्ये जगणारी पिढी ठरेल. प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या या विशेष विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.